नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमार्फत 690 जागांसाठी सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गट ब व गट क संवर्गातील ही पदे आहेत, ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 41,800 ते 31,300 या पे स्केलमध्ये सॅलरी मिळत आहे। सॅलरी फार चांगली आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। IBPS मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे, ज्यासाठी ऑनलाईन अर्ज आजपासून सुरुवात होत आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड रेग्युलर अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। निवडणुकीची आचारसंहिता संपल्यामुळे येणाऱ्या काळात ज्या काही जाहिराती असतील मित्रांनो, त्या लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन, त्यामुळे मेक शुअर तुम्ही सबस्क्राईब कराल। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचे आहेत IBPSच्या वेबसाईटवर किंवा या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं पोर्टल दिले आहे, त्या लिंकद्वारे सरळ सेवा पदासाठी रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे। आता पदे कोणकोणती आहेत तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत हे दुसरं पद आहे। दुय्यम अभियंता स्थापत्य व दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत ही 2 पदे आणखी भरली जाणार, अशी टोटल 4 वेगवेगळ्या पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। ज्यामध्ये पहिलं जे पद आहे मित्रांनो, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, ज्यासाठी 41,800 31,300 हा पे स्केल आहे। टोटल 250 जागा भरल्या जात आहेत। गट क मधला हा संवर्ग आहे, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। जागेचं विश्लेषण या ठिकाणी डिटेलमध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहू शकता। मला एक्सप्लेन करणं डिटेलमध्ये अवेलेबल नाही, या ठिकाणी पॉसिबल नाही, त्यामुळे तुम्ही या सर्व जागा या ठिकाणी पाहून घेऊ शकता। पुढे बघा, जे दुसरं पद आहे ते कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत सेमच पे स्केल आहे। एकूण याचे 130 जागा आहेत। अगेन गट क मधलं हे पद आहे, याचंही विश्लेषण तुम्हाला कॅटेगरी वाईज पाहता येईल, त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही अर्ज करू शकाल। तिसरं पद आहे दुय्यम अभियंताचं, हे त्याच्यावरचं हायर पद आपण म्हणू शकतो, ज्यासाठी 44,900 42,400 पे स्केल आहे। टोटल याच्याही 233 जागा मित्रांनो भरल्या जात आहेत। गट ब चं हे पद आहे, ज्यासाठी तुम्ही अगेन अप्लाय करू शकता। जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे तेही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल, त्या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। पुढे जे पद आहे ते आहे अगेन दुय्यम अभियंता यांत्रिकी विद्युत, अगेन यामध्ये सुद्धा 44,900 42,400 अधिक जे भत्ते आहेत त्यानुसार सॅलरी तुम्हाला फार चांगली मिळत आहे। एकूण 77 जागा आहेत। गट ब मधला हा संवर्ग आहे, याचंही विश्लेषण तुम्हाला कॅटेगरी वाईज हॉरिझॉन्टली आणि जात प्रवर्गानुसार व्हर्टिकली या ठिकाणी पाहता येईल, त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करू शकता। सो टोटल 690 जागा आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज चांगले आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील। आता यामध्ये शैक्षणिक अर्हता बघा, जी कनिष्ठ अभियंता स्थापत्य पद आहे त्यासाठी उमेदवारांनी SCC अर्थात 10वी नंतर तुमच्याकडे 1 ते 3 वर्षाची स्थापत्य, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा पब्लिक हेल्थ मधली डिप्लोमा असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदासाठी मित्रांनो सेमच 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा विद्युत, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन किंवा त्या रिलेटेड फील्डमध्ये असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। मी शॉर्टमध्ये क्वालिफिकेशन सांगत आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही नोटिफिकेशन रेफर करू शकता। जे दुय्यम अभियंताचं पद आहे त्यासाठी मित्रांनो हायर क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्यांना माननीय विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेले किंवा जे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स या संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनेशन भाग A B उत्तीर्ण झालेले आहेत किंवा त्या रिलेटेड तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। अगेन डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशन रेफर करू शकाल। तर ते दुसरं पद आहे दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत, त्यासाठी सुद्धा मित्रांनो ज्यांनी माननीय विद्यापीठाची यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील पदवी तुमच्याकडे असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन अभियांत्रिकीमधील पदवी किंवा बॅचलर इंजिनिअरिंग झालेला असेल त्या रेस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता। या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। अगेन तुम्ही डिटेलमध्ये हे रीड करून तुम्ही या ज्या 70 जागा आहेत दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदांसाठी सुद्धा अर्ज करू शकाल। मी शॉर्टमध्ये क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे, डिटेलमध्ये तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, नक्की एक वेळ पहा। पुढे बघा, यासाठी वयोमर्यादा काय राहील तर अराखीव अर्थात खुल्या गटासाठी 18 ते 38 वर्ष राहील। मागासवर्गीयांकरता 18 ते 43 वर्ष एज लिमिट राहणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज विश्लेषण त्यांनी प्रत्येक पदासाठी दिलेलं आहे, ज्यामध्ये माजी सैनिक असाल, प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, खेळाडू असाल, अंशकालीन पदवीधर असाल, अनाथ, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। या बेसिसवर तुम्हाला अर्ज करण्याची संधी ही अवेलेबल आहे। यानंतर बघा, यासाठी मित्रांनो जे सिलेक्शन असणार आहे त्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत तुमची सिलेक्शन होणार आहे, ज्याबाबतची माहिती ही नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 विषय असणार आहेत मित्रांनो, त्या बेसिसवर तुम्ही एक्झाम देऊ शकता। त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे, ज्याची अगेन तुम्ही डिटेलमध्ये माहिती रीड करून त्यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता। एकच एक्झाम आहे ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल। यासाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये फॉर्म फी राहील, तर मागासवर्गीयांकरता 900 रुपये फॉर्म फी राहणार आहे। ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता। यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक बघा
26/11/2024 पासून 16/12/2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत. जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. एक चांगली संधी आहे मित्रांनो. इंजिनिअरिंगची भरपूर पदे या ठिकाणी भरली जात आहेत. या पदांसाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील. याबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.